क्रमांक क्रमांक 26च्या लोकप्रिय नगरसेवक राजेश चव्हाण यांचे मिस्टर आज आमच्यावर जबाबदारी खूप मोठी दिलेली आहे. समोर तुल्यबळ उमेदवार आहे. पैशाच्या जीवावर त्यांनी काहीही करू शकतात हे त्यांच्या मनात आहे. परंतु सर्वसामान्य जनता सध्या वैतागलेली आहे. कारण का भाजपनं जो आता सध्याचा कार्यक्रम चालू आहे ना, त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्ते अक्षरशः वैतागलेले आहेत. कारण का जे निष्ठावंत कार्यकर्ते रक्ताचं पाणी करून प्रसंगी रक्त सांडून पक्षवाढीसाठी प्रयत्न केलेत, अशा लोकांना डावलून जे आयात म्हणजे जे काँग्रेसमध्ये होते त्यांना पक्षात घेऊन त्यांना तिकीट दिलेले आहे. त्यामुळं सर्वसामान्य जनता तर चिडलेलीच आहे. शिवाय आपला जे कार्यकर्ते आहेत ते आमच्या संपर्कात करतात की साहेब तुम्ही कुठल्याही पक्षात राहा, तुमचे एक हाती सत्ता मिळवून द्यायची आमची जबाबदारी. तुम्ही आमच्यासाठी जे 9 वर्ष सातत्यानं आमच्यासाठी पाठपुरावा करत होते, आमच्या अडचणीला धावून येत होतात. परत गेल्या पावसाळ्यात गुडघ्या पाणी होतं, त्या समक्ष तुम्ही उभा राहून तुम्ही नागरिकांच्या समस्या सोलापूर महापालिकेची यंत्रणा वापरून ते तुम्ही सोडवले आहेत. त्यामुळे जनतेचं एक प्रकारचा आम्हाला एवढा प्रतिसाद मिळत आहे की निवडणुकीची आतुरतेने वाट बघत होते की कधी एकदा निवडणूक लागतील आणि कधी ह्यांना जे धनदांडगे आहेत ती कधी न फिरकणार आहे, त्यांना धडा शिकवणार आहे हे आम्ही नाही सांगत. आता प्रत्येक घराघरातनं एवढा प्रतिसाद मिळत आहे की आमचे जर रॅली निघाले, आज अभूतपूर्व आमचे निघाले, तर लोक आमच्या स्वागतासाठी थांबले. ते ऍडव्हान्स मध्ये त्यांचे ऑप्शन करत होते, त्यांची म्हणजे निवडून आलेत असं त्यांचं एक प्रकारे स्वागत करत होते. आणि निष्कलंक परत पारदर्शक कारभार ह्यामुळं राजश्री चव्हाणचा जो कामाची पावती आहे त्यामुळे जनता राजश्री चव्हाण आणि मजरेवाडीचे सरपंच आप्पासाहेब बहात्तरे साहेब यांच्यावर जी आमच्यावर जबाबदारी टाकली पॅनलची, ती पॅनल निवडून आणण्याची जबाबदारी. आणि समोर भविष्यात मला तर असं वाटतंय यांना एवढी जास्ती लागलेली आहे की यांची डिपॉझिट जप्त होईल ह्या नादानं त्यांनी धास्तवलेले आहेत आणि जनता त्यांना नाकारत आहे. अक्षरशः त्यांनी बोलवलं तरी पण कोणी येत नाही, त्यांचे पॉम्पलेट घेत नाहीत, अशी परिस्थिती झाली. शेवटी जनता ही सुज्ञ आहे, त्यांनी पैशाच्या बळी पडणार नाही एवढीच माझी अपेक्षा जनतेला पण करतो की आपण जे आमच्यावर जो विश्वास दाखवला ते आम्ही तुमचं सार्थ करणार आहे. एक नगरसेवक असताना आम्ही एवढं कामं केले, जर आमचे 3 पॅनल आले निवडून आले तर काय समस्या होईल, म्हणजे समस्याचं निरसन होईल आणि कसा विकास होईल हे प्रत्यक्ष तुम्हाला जनतेला माहितीच आहे. त्यामुळं जनता आमच्या पाठीमागे राहील असा मला ठाम विश्वास आहे. भाजपा कोषाध्यक्ष सोलापूर श्री इंद्रजित भाऊ पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक कमलाकर माने मित्र परिवार मारडी, तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर.